मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या अमरण उपोषणाला साथ देणाऱ्या मुंबईतील आझाद मैदानावरील खंबीर मराठा बांधवांसाठी खेड तालुक्यातील गावागावातून चटणी भाकर बेत, पाणी, बिस्किट, सुका खाऊची व्यवस्था। पहिल्या टप्प्यात खेड तालुक्यातील राजगुरुनगर, चाकण आणि पाईट परिसरातील अंदाजे 50 वाहनं भाजी भाकरीसह मुंबईला रवाना होणार। मराठा आंदोलकांच्या जेवणाची व्यवस्था होणार। 1 लाख मराठा बांधवांच्या रविवारच्या जेवणाची व्यवस्था खेड तालुक्यातून करण्यात येणार असल्याचे नियोजन। आझाद मैदानावरील आपल्या मराठा बांधवांच्या सेवेची संधी द्या, अखंड मराठा समाज मोर्चा समन्वयक अंकुश राक्षे यांचं आवाहन। मराठा आरक्षणासाठी लढा उभारणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी राजगुरुनगर शहरात जमलेल्या गर्दीत चोरट्यांनी केला हात साफ। गर्दीचा फायदा घेत मराठा बांधवांच्या गळ्यातील सोन साखळीवर चोरट्यांनी मारला डल्ला। आकाश अनिल सांडवोर, गुरुदास लक्ष्मण कराळे, अक्षय मिनीनाथ पाचरणे यांच्याकडील रोकड आणि सोन साखळी हिसकावली। 28 ऑगस्टच्या रात्री 8:15 ते 9 दरम्यान घडला प्रकार। जुन्या पुणे नाशिक महामार्गालगत हुतात्मा राजगुरू भगतसिंग सुखदेव स्मृती समूह शिल्प आणि बाजार समितीच्या कमानीजवळ चोरीचे प्रकार। 4 तोळ्याच्या 2 सोन साखळी आणि 20,000 रुपयांची रोकड चोरट्यांनी लांबवली। आणखीन चोरीचे प्रकार, मात्र काही मराठा बांधव चोरीची तक्रार देण्यापासून राहिले दूर। आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या गट गणांसाठी यंदा पूर्णपणे नव्याने आणि लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाने आरक्षण निश्चित होणार। 2011च्या जनगणनेनुसार खेड तालुक्यातील वाडा गटाची 20,286 म्हणजे एकूण टक्केवारीच्या 43.02% अनुसूचित जमातीची लोकसंख्या। जिल्हा परिषदेच्या गटाप्रमाणेच वाडा गणात अनुसूचित जमातीची एकूण लोकसंख्येच्या निम्म्याहून अधिक म्हणजेच 12,879 इतकी लोकसंख्या आणि वाशेरे गणात 7,407 अनुसूचित जमातींची लोकसंख्या। वाडा आणि वाशेरे या दोन्ही गणांच्याही लोकसंख्येचा विचार करता दोन्ही गण अनुसूचित जमातीसाठी आरक्षित होण्याची शक्यता। वाडा गट अनुसूचित जमातीसाठी राखीव झाल्यास विद्यमान सदस्य अतुल देशमुख, माजी सदस्य अरुण चांबारे आणि त्यांच्या पत्नी मंगल चांबारे आणि वाडा गटातून इच्छुक असलेले शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आणि माजी सभापती भगवान पोकरकर या दिग्गजांचा पत्ता कट। अतुल देशमुख यांना लगतच्या पाईट गटात संधी मिळाल्याने पाईट गटात अतुल देशमुख आणि शरद बुट्टे पाटील अशा लढतीची शक्यता। वाडा वाशिरे गटही आरक्षित झाल्यास भगवान पोकरकर यांच्यासह अनेक इच्छुकांच्या पदरी निराशा येण्याची शक्यता। राजगुरुनगर शहरातील बहुचर्चित पैशावर खेळत असलेला लाल काळ टायगर जुगारावर खेड पोलिसांचा छापा। जुना मोटर स्टँड येथील मच्छी मार्केट परिसरातील अवैध जुगारीवर शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता पोलिसांची कारवाई। कुंभारवाडा येथील 24 वर्षीय अल्फेज शबीर मोमीन याच्यावर गुन्हा दाखल। जुगार साहित्य आणि रोकड पोलिसांनी केली हस्तगत। दारू पिताना 2 परिप्रांतीयांमध्ये झालेल्या भांडणातून लोखंडी रॉडने एकाला गंभीर दुखापत। उत्तर प्रदेशातील 26 वर्षीय दुष्यंत वीरेंद्र सिंग पनवार याला पोलिसांनी केली अटक। राजस्थान येथील महेश कुमार राम अवतार शर्मा हा गंभीर जखमी। माळुंगे MIDC मध्ये बजाज कंपनी समोरील पार्किंगच्या जागेत 29 ऑगस्ट रोजी दुपारी 3च्या सुमारास घडली घटना। पुणे जिल्हाधिकारी कार्यालय, मुख्यमंत्री सहायता निधी तसेच धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष पुणे यांच्या आदेशानुसार आळंदी नगर परिषदेच्या वतीने आयोजित आरोग्य शिबिरात 74 नागरिकांनी नोंदविला उत्स्फूर्त सहभाग। शिबिरामध्ये नगर परिषद अधिकारी, कर्मचारी, सफाई कर्मचारी तसेच नागरिकांचा रक्तदाब, मधुमेह, BMI अशा विविध आरोग्य तपासण्या, वैद्यकीय तज्ञांकडून आवश्यक औषधोपचार, उपचार पद्धती आणि जीवनशैलीतील सुधारणा याबाबत केले मार्गदर्शन। श्री गणेश उत्सवाच्या निमित्ताने आयोजित श्री गणेश आरोग्याचा आरोग्य अभियानाअंतर्गत 27 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर या कालावधीत विविध समुदाय आरोग्य शिबिरे घेण्याचे दिले निर्देश। कुंभमेळा 2027च्या अनुषंगाने गर्दी व्यवस्थापन आणि इतर सोयी सुविधा विचार करता श्री क्षेत्र भीमाशंकर विकास आराखड्यास उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून राज्य शासनाने शुक्रवारी 288.17 कोटी रुपयांना दिली मंजुरी।
श्री क्षेत्र भीमाशंकर विकास आराखड्यात गर्दी व्यवस्थापन, पायाभूत सुविधा, सार्वजनिक सोयी सुविधा तसेच भाविकांच्या सोयीसाठी आवश्यक प्रत्येक बाबींचा समावेश. जिल्हा अधिकारी जितेंद्र डुडी यांची सनियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती. आराखड्याची अंमलबजावणी ठरलेल्या कालमर्यादेत पार पाडण्यासाठी स्पष्ट कार्ययोजना आखली. श्री क्षेत्र भीमाशंकर विकास आराखड्याला उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून मंजुरी मिळाल्याचे माजी आमदार दिलीप मोहिते यांनी दिली माहिती. आता पाहूयात मागील 24 तासांमध्ये मंडलनिहाय पावसाची नोंद. आता धरणांमधील पाणी साठ्यावर एक नजर.